आणि तुझ्या विषारी दुधाने त्या कृष्णाचा वध कर अशी मी तुला आज्ञा करत आहे. केस पण नाही आले फूल पण नाही दिला फूल पण नाही दिला विचार फूल पण नाही दिला
हो का? हो. आपल्या बाळाची कीर्ती ऐकून मलाही यावंसं वाटलं, त्याला भेटावंसं वाटलं. भेटता येईल का त्याला? नको आम्हा आताच तो कुठे झोपलाय. 2 दिवस खूप पोटात दुखत होतं त्याच्या. आता कुठे त्याचा डोळा लागलाय. बरं. ते कोणी काम करताना बोला काय पाहिजे आपल्याला? मी ना काम करून खूप जमले. हो का? थोडे तहान लागले आणि भूक लागत नाही, खायला मिळेल? हो आणते ना, पण तुम्हाला थोडं थांबावं लागेल. त्याच्याकडे लक्ष ठेवा. हा मी आले. बरं. कृष्णा 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 तूच ना तोच मला ठार म्हणा ठार. बघतेस तुला आता, बघतेस तुला. अगे मावशी कुठे गेली? मावशी अगे मावशी. कृष्णा माझा कृष्णा. ओ मावशी माझ्या कृष्णाला पाहिलं का कोणी? ओ काका माझ्या कृष्णाला कोणी पाहिलं का? माझा कृष्णा. ओ माझा कृष्णा. माझा पुढचा भाऊ. माझा कृष्णा कोणी पाहिलं सुद्धा सांगा. कोणी घेतलं त्याला? कोणी नेलं माझ्या कृष्णाला? कृष्णा 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 साऱ्या निघाल्या मथुरा बाजारा माठ भरून माल विकण्याला. साऱ्या निघाल्या मथुरा बाजारा माठ भरून माल विकण्याला. साऱ्या निघाल्या मथुरा बाजारा Thank you.
निघाल्या निघाल्या मथुरेच्या बाजारी बाई गं निघाल्या.
Thank you.
काय गं मावशी, किती उशीर केलास यायला? कुठे वणवा लागलाय काय? नाही गं, मला असं वाटत तू एवढ्या बोंबलताय म्हटलं कुठे वणवा लागलाय की काय? नाही गं. मग अगं मावशी, हा. आम्हाला की नाही मथुरेच्या बाजारावर जायचं रस्ता माहिती नाही, म्हणून आम्ही तुला हाक मारली. असं होय. अगं मग काय सांगू तुला? काय? अगं मी घरात निघाले खरी. हा. अगं म्हणतो आडवा आला ना ग तो. कोण? कोण काय? हा एवढा मोठा जाड जूट, एवढे मोठे मोठे डोळे, काय एवढे विशाल. अगं मग केलंस काय? काय केलं? अगं घेतला दांडकाठी त्याचा मोडला बघ काय? तंगडा. अरे देवा. अगं पण मावशी, हा. मग होता तरी कोण? बोका. बरं ते आता जाऊ दे. एवढं वणवा लागल्यासारखं बोंबलत होता ते कशाला? अगं म्हणलं नाही गं. मग अगं आम्हाला की नाही मथुरेच्या बाजारावर जायचं रस्ता माहिती नाही, आम्ही तुला हाक मारली. एवढ्या नटून फटून चालला की रस्ता माहिती नाही होय. हो गं. अगं पण किती मंद आहे ना, तिला माहितीये मथुरेला जायचा रस्ता. हो, कुठे आहे? आली नाही होय. मला नाही ना माहिती. हे तुलाच माहितीये. मला नाही माहिती आहे. काय भांडण झालं तर तेव्हा अगं, सांगू अगं, शकते काय? म्हणू नका. अगं, राधे, म्हातारी खूप बोलते बरं. अगं, मावशी, तुला माहिती की नाही? माहितीये. मग सांग ना आता. हिला सांगून ठेव, मध्ये मध्ये बोलायचं नाही. मी काय म्हणते? हा, तू बोलते. अगं, थांबा, थांबा. मावशी, तुला माहिती की नाही? हो. मग सांग बरं. बरं ठीक आहे, मी तुम्हाला घेऊनच जाते. चला निघूया. घरा घेणार आपला. आणखी एक सांगून ठेवते, तुम्ही काय घेतलंयत ना घरात? हो गं. मग त्याला सांगा हा काय घेतलं ते. बरं. नाहीतर नुसतं असंच मुरडत राहाल. सांगतो हा, गं. सांग सांग चल. बरं, मावशी, पहिले मीच सांगते हा. हो. एवढी नाचते, भाट करशील काय? हो गं. घडा घेऊ. चल मग सांग काय घेतलं बरं? बरं, मावशी, हा. माझं नाव राधा. मी घेतलंय लोणी आणि चालले बाजारी. तुझं नाव राधा आणि तू घेतलाय लोणी. हे तुला बघतोय बघ दुसराच कोणी. काय गं मावशी? अगं मस्करी केली ग. तिच्याकडे बघून तर वाटतं हिने काय विकायलाच घेतलं
घाट चढायचं आपल्याला. मग सांग बरं काय घेतलं? ऐक, माझं नाव मीरा. मी घेतलंय दही आणि मिसले पैठणी. तुझं नाव मीरा? हो. हे तुझ्या नवऱ्याला आवडतो शिरा? नाही मावशे. अगं मस्करी केली का? अगं मावशे, माझं लग्नच नाही झालं अजून. अरे म्हणून बघितलंयस कोणतरी? नाही ग. एवढं नाव काय तरी मला वाटलं बघितलंयस कोणतरी. नाही नाही. चालेल चालेल काय तर काय हा. काय एक एक नाचतायत ना. मला वाटतं नक्की या घाटातनं जाणार आहे की नाही तिथपर्यंत काही मला माहिती नाही. बरं तू काय घेतलंस आता? अगं मावशी, हा. माझं नाव कुंदा आणि मी घेतलंय दही. तुझं नाव पुन्हा तरीच तुझा नवरा झाडाचा बुंदा. अगं मस्करी केली ग. त्याच्याकडे बघून काय म्हणायचं मला कळतच नाही. काही सुद्धा आणतो मी. सांगणारच की नाही काय घेतलंस ते? हो, ऐक हा, नीट ऐक. हा, ऐकते. माझं नाव मंदा. मी घेतलंय तूप आणि बधीत कुठला आणि बाबू मिसले आला? पैठणी. काय तर म्हणे माझं नाव मंदा तरीच हिला नाही काय कामधंदा. ए राधे, राधे सगळ्या हो, झाले. सांगायचं कधी? मी म्हटलं अजून रांगच लागलंय की काय? नक्की ना? आता आपण निघूया की इथेच मोडत बसायचं? नाही नाही, जाऊया. हा, चला चला. काय झालं? अगं, मावशीने आपल्याला विचारलं, काय घेतलं, काय नेसलं, बरोबर ना? आता तिला नको का विचारायला? काय गं मावशी, काय घेतलं, काय नेसलं? सांग गं. माझ्या वेळीचं काय? काय? कशात आणि फाटक्यात काय? फाटक्यात? फाटक्यात म्हटलं लगेच वाकू नको बघायला. थांब जरा, थांब. एवढं चापून चापून शेजारणीचं मागून नेसलंय मी. शेजारीचं. बरं, काय घेतलंस मावशी? ए, चपला घेऊन आलो होता. जरासं प्रेमाने बोलीस की कसं जरा जीवाला लई बरं रवी. वाटतं. ए, मावशी, चपला घेऊन सांग आलो. आता, काय घेतलं, बारकी. काय नेसलं? सांगते. तुम्ही पण ऐका रे. मी घेतलं मी घेतलं अगं, पुढे सांग. सांगते ना. गारगार गारगार गारगार. गारगार. अगं, पुढे सांग. ताक. ताक. तळीस. तू जगते ना? गारगार आहे. अगं, मस्करी केली गं.
आता काय झालं? त्या चाल म्हटल्यावर चालायला सुरुवात. एवढा मोठा घाट चढाय. काय दिसतंय? दिसतंय? जरा गप्प बस ना. मी बोलते ना. एवढा मोठा घाट चढायचा आहे. मग एखादं जरा छानसं गाणं बाई बोल ना गं. मी? हा. पण मी असं करते ना. मी एक मस्तपैकी संदेश देते. देऊ? बरं दे. बरं. तुम्ही पण ऐका. युधिष्ठिर सत्यवचनी होते. त्यांनी एक आपल्या जीवनातील सत्यवचन सांगितलं. ऐका ना तुम्ही पण सगळ्यांनी. मरायचं सर्वांनाच आहे, पण मरावं असं कोणालाच वाटत नाही. मरायचं सर्वांनाच आहे, पण मरावं असं कोणालाच वाटत नाही. अन्न सर्वांनाच हवंय, पण शेती करावी असं कोणालाच वाटत नाही. अन्न सर्वांनाच हवंय, पण शेती करावी असं कोणालाच वाटत नाही. सून सगळ्यांनाच हवी आहे. सून सगळ्यांनाच हवी आहे, पण मुलगी जन्माला यावी असं कोणालाच वाटत नाही. कोणालाच वाटत नाही. बरं मावशी, काय म्हणत होतीस? मी तुला मस्तपैकी गाणं म्हणायला सांगत होते. पण मी नाचणार. चालेल? बरं, चालेल. मी गाणं म्हणायला लागले ना, सगळे सुटून जातील गं. हा, तूच म्हण चल. डोळ्यानी रस्ता दाखवला, मावशी निघाली मथुरेला. या डोळ्यानी रस्ता दाखवला, ही मावशी निघाली मथुरेला. नटून
असे मी देवकीचा कान्हा लाडला यशोदेचा कान्हा असे मी देवकीचा कान्हा लाडला यशोदेचा कान्हा जरी मी वाढला गुंजवना या गोकुळचा गोकुळचा मी हरी 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 सत्ययुगात महाविष्णू, त्रेतायुगात श्री प्रभू रामचंद्र, द्वापार युगात भक्तांचा सखा, दुर्जनांचा कर्दनकाळ, वसुदेव देवकीच्या पोटी श्रीकृष्ण नामाने प्रकट झाला आहे. कंस मामाने मला ठार मारण्यासाठी माझ्या मावच्या पित्यांना बंदिस्त केले व माझ्या 6 भावांची हत्या केली. एवढेच नव्हे तर तरीही मी मथुरेतून नंदावरी पोहोचलो. त्यामुळे त्याने क्रोधित होऊन गोकुळातील हजारो नवजात बालकांना ठार केले. मला मारण्यासाठी पुत्र मावशी यमुना डोहामध्ये नागराज वासुकी असे अनेक दैत्य पाठवले, पण त्यांना यश आले नाही. मला तिथं पोहू शकत कंस मामा, लक्षात ठेव, तुझ्या बाबांचा घरा मोकळा आहे. तुझा अंतर्नाय जवळ आला आहे. तुझ्यासारख्या दुर्जनांचा सर्वनाश करून सज्जनांना भक्तीचे नंदासन करून देण्यासाठी मी या भूतलावर अवतार घेतला आहे. अरे हो, 16 सहस्त्र 108 कवळी पाठपाठ करून मथुरेच्या बाजारी काढले आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी माझ्या सोबतच्या पेंडे आणि सुदामांना सांगितली पाहिजे. चला तर आपण त्यांना हाक मारून पाहूया. अरे पेंड्या, अरे सुदामा, अरे पेंड्या, अरे सुदामा. आलू 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 देवालू कृष्ण देवाने माझ्या हाक मारली पेंड्या सुदामाची जोडी आली. कृष्ण देवाने माझ्या हाक मारली पेंड्या सुदामाची जोडी आली. रानात गाई गुरे थारीत होतो धावून स्वारी आली. अरे रानात गाई गुरे थारीत होतो धावून स्वारी आली. छाती धडधड झाली, आम्ही
इंद्रा, सुदामा, 16 सहस्त्र, 108 गवळणी, 8 मान करून मथुरेच्या मार्गाने चालले आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी तुमच्यावर सोपवत आहे. कृपया बंदा देवाई त्यांचा रस्ता बंद करतो म्हणजे करतो. बरं, येतो मी. अरे सुदाम्या, अरे किसन देवानी आपल्या कामगिरी सांगितली नाही तरी आता गवळणीचा रस्ता अडवायची हो चुका आणि माता लोकांचा जमात नाही रे बाबा, माता नाही जमात. तू आधी सांगितलेलं कुठल्या काही जमतच नाही म्हणा, तरी पण सांगते नाही ना जमणार. मग मी तुला एक सांगते बघ, काय तुझ्या घराच्या बाजू एक असो हुरा लागतं बघ, असं वाकडं वाकडं चालतं. काय त्या बाईत की काय की ना त्यांच्या घराच्या बाजूत काय काही घर बघ वाकडं वाकडं वाकड्या बोलतात ते काय बोलव. आणि नाही रे, तू मस्त हात मारते. अरे मग तुझ्या त्या अख्ख्या दुनियेच्या जगात तू काय करणार तेवढं सांग. नाही नाही, तू चांगलं वागते. काय नाव त्याचा? वागते वागते. अरे वाकड्या! अरे वाकड्या! असं का हात मारतो? जरा प्रेमाने हात मार. पहिलाच सांगतोय ना, प्रेमाने हात कशी मारायची बाका एक प्रेमून तू मार. अरे तुझा आवाज चांगला असा. होय काय? बरं मारते तर परत नाही मारणार. हात मारतो एकदा मार. वाकड्या 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 वाकड्या. Thank you.
अरे मला एवढ्या घाई घाई बोलवलं कशाला? बोलवली ना. अरे बोलवली. अरे ते पण कशाला बोलवली? काय करीत होतो? आणि होतोस पण. काय करीत होतो? बोले माझे तालू आणि कपिल आले. अरे दोन्ही जाई सकाळपासून तिथे दिसत नाही. अरे कधी आंबलोरीत शोधून आलो दिसत नाही. अरे खोलीवर गेली असती. अरे तिथे पण जाऊन आलो. अरे तिथे पण नाही. आता अरे तेच ना. अरे इथे नाही ना तिथे दिसले आले. काय मला सांगू काय? अरे घाला काय माहितीये? अरे सकाळी मी उठलो आणि भूतकाला डोक्यात गेलो. भूतकाला डोक्यात गेलो आणि डोक्यात भूतकाला बसलो आणि दूध चालता चालता चालून पाठीला अशी लाथ मारली. घाल लावून पडलो ना. मग चालव मला. अरे हात लावते की नाही सांगायला? अरे यो पैसा पडलो. अरे तुला मागे तू तर थांबला. तुला ताजून लाथ मारली. तू माझ्या लाथ मारलं. अरे उठलं होता. अरे बापरे आता थांबून जा उठलं. अरे लय गं अरे ये तो खाली मला असतील. लागलं काय रे? नाही ना. लाथ मारलं. तुम्ही गुलाबाचे पाकळे तर पडले ना. लागल्या पाहिजेत काय? जास्त नाही लागला. काहीच लागलं नाही. तुम्ही काय सांगितो? तुझे ताजू काय सांगितो? कपिला दूध काढी होतस. अरे लोक काय म्हणतात दूध काय तुझे दूध प्यायला गेलो होतो. दुधात कळत नाही. अरे तुला मा दूध तालायला. मग थाला लाट मारला ना. मग थाला मला पाय मोडले नाही. माझा उठत नाही बोल. थाल्या झाल्या काय? मला आला नाद आणली लच्ची आणि बांधल्या दोन्ही तणल्या. कोणाच्या तुला तुझ्या चालूच्या झाला काय माहितीये? अरे तणल्या बांधता चालू बदा ह्या काय घडलं अंगावर झाडायचे. बरं बोलले काय करता ना. पण मला सांगा तुम्ही मला ते लोणवलं कशाला? मी लोणवली ना. आणि येत नाही पण कशाला लोणवली? अरे सुधारण्या सांगितलेली कामगिरी सांगून टाकलं. देवानी सांगितलं?
आधी माहिती तू सांग. झालंय म्हणजे मोत्या मोत्या एवढ्या नवऱ्यानी गवळणीचा मेळा एवढ्या सगळ्या गवळणी एकदम मेल्या. मेळा हा तू मतलब म्हणजे काय म्हणजे काय मेल्या नाही ना मग काय मेळा सगळ्या गवळणी एकदम एकत्र आल्या. माझी बहीण दिली आमच्या म्हणजे पाहुणं झाली ना. चालल्या आहे कुठे त्यांचा रस्ता. करण्याची जबाबदारी बंद म्हणजे अडवणे. एवढंच ना अरे आता दाखव आणि आता बघ नाही
काय रे? झोपायला कोण नाही बाबा तू? काय मेले ते काय? काय मेले ते हात? थोबड बघ. तुला ना ते नाक्यावर गुजकावून बघायला नको. मस्त शुकशील बघ. ये म्हातारे, माझ्या बोलीवर जाऊ नको. माझ्या किती ताकद आहे माहितीये काय तुला? अरे पिल्ल्या, तुझ्या हाय तरी कशात ताकद? नुसतं गाडी करताना दिसतोस. ए म्हातारे, ताकद दाखव का माझी तुला? दाखव काय? टाकव का ती एकदाची? आणि मेला म्हणून माझ्यात ताकद आहे. अरे ह्या जुन्यातला आड आहे ना म्हणून तर तसं. इथून जायचं नाही. तिथं देवांची आज्ञा आहे. हे बघा पोरीनो, आता हे सांगतात म्हणून नको, पण आपण दमलोय ना म्हणून जरा बसूया. मला बसायला सामान आणि उठायला सामान लागतात बघ. आता काय? आता इतकाच उभी राहणार. काय बसणार? हे बघा. अबे, एकतर आपल्याला ताकद नाही. कशाला तरी करायचं. पण तसं अरे तसं अरे मी नाही माझ्याची मला नको नको मला घरी जाऊ ना मी चाललो. ए, जाऊ दे त्याला. एक ताकद बघ त्याची. आपण याचा आपण बसला इथं माझ्यावर. आता तू पण बस. आशीर्वाद आहे. पेन द्या. सुदामा, मी तुम्हाला सांगितलेली कामगिरी पार पाडली का? हा मॅडम, तुम्ही सांगितलेली कामगिरी करून पार पाडली आहे. त्या गौरवींना आम्ही आता बसवलं आहे. त्या काय येतच नाही आमचं. ठीक आहे, तुम्ही असं करा, तुम्ही कुंजावनात जा आणि गायीपाशी सांभाळत बसा. मी या गवळणींचा समाचार घेतो. श्री गजानन साळवी यांच्याकडून या नमन मंडळासाठी 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. माऊली महिला नमन मंडळ त्यांचा आभार आहे. धन्यवाद.
थांब राधे. अय्या, आपण कोण? या सृष्टीचा आणि देवांचा देव श्रीकृष्ण भगवान मलाच म्हणतात. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग राधे कसे असतात? पायी पद्म, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, कठेवरी हात ठेवून विठेवरी उभे असतात. राधे, मग मी तुला कसा दिसत आहे? तुम्ही विचित्र आणि दिसत आहात. राधे, ज्या ज्या ठिकाणी मला जावे लागते त्या त्या ठिकाणी मला वेगवेगळी रूप धारण करावी लागतात. सांगा त्यांना तुमच्या जन्मखुणा. बरं, ऐक तर. कृष्ण कान्हा मी राधे गोकुळ बाळे कृष्ण मी राधे यशोदेशा सांगतो 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 जन्मखुणा राधे राधे
गोकुळचा बाळ कृष्णानी राधे यशोदेचा सांग तू जन्म गुणा राधे तुला 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 सांग तू सख्यानो, हे तर खरंच श्रीकृष्ण भगवान आहेत. आपण या शरण गेलो पाहिजे. आशीर्वाद आहे सख्यानो, आपण यांच्यासाठी रासलीला खेळूया का? हो, खेळूया ना. कान्हा तुझ्या मुलीने मला वेड लावली कान्हा तुझ्या मुलीने मला वेड लावली बाई वेड लावली बाई वेड लावली कान्हा तुझ्या मुलीने मला वेड लावली कान्हा तुझ्या मुलीने मला वेड लावली कान्हा तुझ्या Thank you.